गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आपण क्लास 7 चा थर्ड चॅप्टर भाग 1 मधला मसावी आणि लसावी, मसावी आणि लसावी त्यातले काही थोडे कन्सेप्ट आहेत मसावी लसावी काढायच्या आधी, ते आधी आपण बघू. ओके, बुक मध्ये दिले कुठे एक फक्त डेफिनेशन बुक मध्ये दिले, जोडमूळ संख्या मी काय सर्वात लहान मूळ संख्या एक आपल्याला थोडस काय माहिती पाहिजे लसावी मसावी काढायच्या आधी. ओके, आता ते थोडे कन्सेप्ट आहेत. पहिला काय, सर्वात लहान मूळ संख्या कोणती. ओके, सर्वात लहान मूळ संख्या म्हणजे काय, प्राईम नंबर्स. ओके, प्राईम नंबर काय सांगितलंय, सर्वात लहान मूळ संख्या कोणती. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे काय, जी संख्या त्याला फक्त आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो आणि वन्य, त्याला काय म्हणायचं, प्राईम नंबर. समजला. प्राईम नंबर म्हणजे काय, अशी संख्या ज्या संख्येला फक्त तीच संख्या आणि वन्य भाग जातो त्याला म्हणायचं प्राईम नंबर, म्हणजे मूळ संख्या. ओके, 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. इवन मार्काला क्वेश्चन येऊ शकतात किंवा फिलिंग द ब्लँक, रिकाम्या जागा भरायला. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या, हे लिहून घ्या. ओके, दुसरा क्वेश्चन काय, 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहेत. समजलं. 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47. नंतर काय आहे, सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय असतं, को प्राईम नंबर्स. ज्या दोन संख्येचा 1 हा सामायिक विभाजक असतो त्या संख्येला एकमेकीची सहमूळ संख्या म्हणतात. समजलं. ज्या दोन संख्या, कुठल्या पण दोन संख्या घ्यायच्या, त्यातला विभाजक म्हणजे भाग जाणाऱ्या, त्याला भाग जाणारे फक्त एकच सामायिक पाहिजे, एकच सामायिक, त्याला काय म्हणायचं. एक्झाम्पल तुम्हाला पुढे घेतलं ना समजून जाईल. डेफिनेशन फक्त, ज्या दोन संख्यांचा एक हाच सामायिक विभाजक असतो त्या संख्येला एकमेकाचा सहमूळ संख्या म्हणतात. एक्झाम्पल काय येणार, एक्झाम्पल काय, 5, 7. 5 आणि 7 ला फक्त 1 नेच भाग जातो, 5 ला 1 ने जातो, 5 ने जातो, 7 ला 1 ने आणि 5. एक्झाम्पल घेतले समजून जाईल. 11, 12, 25, 27. ओके, नंतर जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्येला काय म्हणायचं, ट्विन प्राय नंबर्स. काय म्हणायचं इंग्लिश मध्ये, ट्विन, जोडमूळ. ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो. ओके, जोडमूळ संख्या कशाला म्हणजे, ज्या मूळ संख्या पाहिजे आणि त्या मूळ संख्येतला डिफरन्स किती पाहिजे, फरक 2 पाहिजे, त्याला काय म्हणायचं, जोडमूळ संख्या. एक्झाम्पल काय, 3 आणि 5. त्यातला फरक येतं, 5 मधून 3 गेले 2. ओके, 3 आणि 5, 5 आणि 7, 11 आणि 13, ह्या काय आहेत, जोडमूळ संख्या. 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्या किती आहेत, 8 आहेत. आपल्याला इथे 3 घेतलेत, आता तुम्ही बाकीच्या शोधायच्या. ओके, समजलं कन्सेप्ट. कुठला चॅप्टर आहे आपला, मसावी लसावी, तिसरा चॅप्टर क्लास 7 चा. आता आपण काय करू, एक्सरसाइज. ओके, हे लिहून घ्या. 1, 2, 3, 4 क्वेश्चन. सरांश 10. ओके, त्यातला आपण सरांश 10 सॉल्व्ह करायला लागेल. काय, जी संख्या मूळ नाही. पहिला क्वेश्चन काय, जी संख्या मूळ नाही. बुक घ्या तुम्ही, बुक जवळ घेतल्या तुम्हाला इझी पडेल. जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती. तिचा आन्सर काय, पहिल्याचं सरांशांच्या पहिला क्वेश्चन काय, क्वेश्चन लिहित नाही. जी संख्या मूळ नाही संयुक्त नाही अशी संख्या कोणती, तर 1. 1 ही संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही. समजला. पहिला. तर दुसरं, पुढील जोड्यापैकी सहमूळ संख्याच्या जोड्या ओळखा. काय क्वेश्चन दुसरा आहे, सहमूळ संख्याच्या जोड्या ओळखा. सहमूळ संख्याच्या जोड्या ओळखा. बुक घ्या तुम्ही जवळ. काय होतं, व्हिडिओ खूप मोठा होतो. पहिला क्वेश्चन काय आहे, 8 आणि 14. फर्स्ट क्वेश्चन काय आहे, 8 आणि 14. समजलं तुम्हाला. फर्स्ट सहमूळ संख्या म्हणजे समजलं, ज्या संख्येमध्ये, समूह संख्या कशाला म्हणायच्या, ज्या दोन संख्येचा सामायिक विभाजक 1 असतो
1 असतो. ज्या दोन संख्याची जोडी कुठली पण देतात आणि त्याचं जर सामायिक विभाजक 1 असेल तर ती काय जोडी झाली, समूळ संख्या. ओके, चला आपण काढू आता 8. फर्स्ट कसं सॉल्व करायचं, 8 चे विभाजक. ओके, विभाजक 8 चे विभाजक काय येणार, विभाजक म्हणजे 8 ला भाग जाणाऱ्या संख्या काय येणार, फर्स्ट 1 2 नी जातो, 3 ने जातो का नाही, 4 नी जातो, 5 नी जात नाही, 6 नी जात नाही, 7 नी जात नाही, 8 नी. 8 समजलं. 8 चे विभाजक आले. आता काय 14 चे विभाजक. 14 चे विभाजक समजलं कसं सॉल्व करायचं. आता 14 ला भाग जाणार संख्या 1 स्टार्ट कुठून करायचं, 1 पासून स्टार्ट करायचं. 1 2 3 ने जातो का नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 जातो, अजून 8 9 10 11 12 13 14 11 12 13 14. आता सामायिक संख्या कुठल्या कुठल्या आल्या, सामायिक विभाजक खाली काय लिहायचं, सामायिक विभाजक. सामायिक विभाजक काय काय सांगा. सामायिक म्हणजे दोन्ही सेम असणारे, काय 1 आणि 2, काय 1 2. मग ही समूळ संख्या असू शकते का, समूळ संख्येची जोडी नाही. समूळ संख्येच्या जोडीमध्ये फक्त काय पाहिजे, एकच सामायिक विभाजक. इथं किती आले, 2 आले, 1 आणि 2. मग ही समूळ संख्येची जोडी आहे का नाही, खाली लिहायचं. काय लिहायचं, 1 आणि 14 ही समूळ संख्येची जोडी नाही. ओके, समजला क्वेश्चन पहिला, व्यवस्थित समजून घ्या. समजलं काय समूळ संख्याच्या जोड्या ओळखा. काय करायचं, 8 चे विभाजक काढायचे, 14 चे विभाजक. विभाजक म्हणजे 8 ला भाग जाणाऱ्या संख्या. ओके, 14 चे विभाजक म्हणजे 14 ला भाग जाणाऱ्या संख्या. सामायिक विभाजक 1 आणि 2. 8 आणि 14 ही समूळ संख्येची जोडी नाही, कारण 1 आणि 2 आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, लिहून घेतलं. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, 4 आणि 5. काय 4 आणि 5. 4 चे विभाजक काढायचे, 5 चे विभाजक काढायचे. ओके, 4 चे विभाजक सांगा. 1 तर सगळ्याचाच असतो, 2 3 आहे का नाही, 4. समजलं. 5 चे विभाजक 5 ला भाग जाणारी संख्या 1 आणि 5. समजलं का. सामायिक विभाजक काय आहे, 1. 4 आणि 5 ही समूळ संख्येची जोडी आहे का, आहे, कारण सामायिक काय आहे, एकच आहे. समजलं. हा झाला दुसरा क्वेश्चन सॉल्व. लिहून घ्या. थर्ड एक्झाम्पल काय आहे, थर्ड एक्झाम्पल 17 आणि 19. थर्ड एक्झाम्पल काय आहे, 17 आणि 19. 17 आणि 19. क्वेश्चन काय लिहायचं, 17 चे विभाजक, 19 चे विभाजक. 17 चे विभाजक, 17 ला भाग जाणारी संख्या 1 2 ने जातो का, 3 ने जात नाही, 4 ने जात नाही, 5 ने, 6 ने, 7 8 17 मूळ संख्या डायरेक्ट 17 ने जातो. ओके, 19 पण मूळ संख्या. 19 1 आणि 19. समजलं. कॉमन सामायिक विभाजक काय आला, 1. 17 आणि 19 ही समूळ संख्येची जोडी आहे. ओके, सामायिक विभाजक काय आहे, सामायिक विभाजक फक्त 1. समजलं. अजून एक लास्टच एक्झाम्पल आहे, 4th म्हटलं हेच ह्या क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन नंबर दुसऱ्या मध्ये. समजलं. दुसऱ्या लिहू का, झालं लिहून, स्क्रीनशॉट मारायचा आणि लिहायचं. आधी समजून घ्या. एक समजलं की दुसरं सॉल्व्ह करायला काही प्रॉब्लेम येत नाही. दुसरा काय, 27 आणि 15. 27 आणि 15.
चला 27 चे विभाजक सांगा. 1 2 नाही 3 7 8 9 आणि 27. ओके. 15 चे 1 3 आणि 5. समजलं. अजून काय येणार 15. सामायिक विभाजक सांगा. काय ना सामाजिक विभाजक 1 आणि 3. 27 आणि 15 ही समूह संख्येची जोडी आहे का? नाही. समजलं. कारण दोन संख्या सामायिक आले 3 1 आणि 2. समजलं. आता क्वेश्चन 3 आहे. काय आहे? 25. हा समजलं. समूह संख्या म्हणजे काय, कसं काढायचं आन्सर, त्या पद्धतीने व्यवस्थित लिहून घ्यायचं. आता लास्ट 3rd क्वेश्चन काय? 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्याची यादी करा व त्या किती आहेत ते लिहा. ओके. चालेल. आपले क्वेश्चन किती 2 सॉल्व्ह करून घेतले. 3rd 4th 5 आणि 6th सराव संच संपला. एवढे 6 क्वेश्चन आहेत, आपण 2 सॉल्व्ह करून घेतले. तिसरा क्वेश्चन काय आहे? 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा व त्या किती आहेत त्या लिहायचं. जागा नाही म्हणून त्या किती लिहिले मी. ओके. काय सांगितले? 25 ते 100 पर्यंतच्या सगळ्या मूळ संख्या लिहा. ओके. यादी केली. किती आहेत संख्या? 25 ते 29 31 41 43 47 53 59 61 71 73 आणि 79 83 89 आणि 97. किती आहेत एकूण मूळ संख्या? किती आहेत? मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स. मूळ संख्या किती आहेत? 16. मूळ संख्या म्हणजे काय, त्याची डेफिनेशन सांगितले. ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या बोलायचं. ओके. नंतर 51 ते 100 पर्यंत. दुसरा क्वेश्चन 4था काय आहे? 51 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या काढा. जोडमूळ संख्या काय? मूळ संख्या पण लगतच्या पाहिजे. मूळ संख्या आणि लगतच्या. समजलं. ज्या दोन संख्येमधला फरक किती 2 आहे, समजलं, त्या संख्येला जोडमूळ संख्या म्हणतात. जोडमूळ संख्याची पण डेफिनेशन मी सांगितले. काय? मूळ संख्या पाहिजे आणि त्यातला डिफरन्स काय पाहिजे? 2. ओके. त्याला काय म्हणायचं? जोडमूळ संख्या. समजलं. कुठल्या येणार? 59 आणि 61 71 आणि 73. त्यातला फरक 2 पाहिजे. जोडमूळ संख्या. 1 ते 50 मध्ये सहमूळ संख्येच्या 5 जोड्या. सहमूळ संख्या म्हणजे काय? फक्त लगतच्या जवळच्या संख्या पाहिजे. समूह संख्याचं काय सांगितलंय? ज्या दोन संख्येचा सामायिक विभाजक 1 असतो, जवळ एकदम लगतच्या, आणि त्याचा सामायिक विभाजक काय पाहिजे? 1 हा पाहिजे. समजलं. त्याला म्हणायचं समूळ संख्या. ज्या दोन संख्येचा विभाजक फक्त 1 असतो त्याला म्हणायचं समूळ संख्या. सॉरी, समूळ संख्या. समजलं. लगतच्या असं काय नाहीये. ज्या दोन संख्येचा विभाजक सामायिक विभाजक 1 असतो त्याला काय म्हणायचं? समूळ संख्या. नंतर काय? मूळ संख्यापैकी. समजलं. समूळ संख्या 1 ते 50 मध्ये किती येते? 4 आणि 5 18 19 21 22 31 32 आणि 45 46. समजलं. समूळ संख्या. सामायिक विभाजक काय पाहिजे? 1 पाहिजे. नंतर काय? मूळ संख्यापैकी सम संख्या कोणती? मूळ संख्यापैकी सम संख्या कोणती? 2 ही एकमेव सम संख्या मूळ आहे. समजलं. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर. सम संख्या म्हणजे ज्या संख्येला दोन्ही भाग जातो त्याला काय म्हणायचं? सम संख्या. ज्याला दोन्ही भाग जात नाही त्याला काय म्हणायचं? विषम संख्या. सम संख्या ही 2 ही एकमेव सम संख्या मूळ संख्या आहे. इथं आपला मसावी लसावी मधला सराव संच 10 संपला. आता आपल्याला काय? 10 ह्याच्यामध्ये किती आहे? 11 आणि 12. 3 सराव संच आणि 13. ओके. 3 सराव संच आहेत. छोटे छोटेच आहेत. हे समजलं. कन्सेप्ट समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे.